चला एक खेळाडू पाठवून द्या ना. तर आमचे योगेश पाटील सर, आता तुम्ही बघता ते डीजे योगेशच्या भूमिकेमध्ये, डीजे योगेशच्या भूमिकेमध्ये आता आमचे समालोचक योगेश पाटील सर, मॅन फ्रॉम उंबारडे. हरचंद भंडारी, कुठे असाल तर या लगेचच. हरचंद भंडारी. डीजे सचिन यांना थोडीशी विश्रांती दिली आमचे साथी गुणलेखक. तुम्ही पाहू शकता योगेश पाटील उंबारडे सर, आता तुम्हाला डीजे योगेशच्या भूमिकेत पाहायला मिळतील. लाईव्ह मध्ये तुम्ही पाहू शकता ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर मानेरा सर्वा. तर त्यांचा देखील डीजे आहे सरांचा, योगेश पाटील सरांचा. तर अभिनंदन आहे तुमचं. सामना सुरू होतोय. तुम्ही पाहू शकता 4 षटकांची लढत ग्रामीण टेनिस क्रिकेटवर सुरू असलेली ही स्पर्धा. ऑपरेटरच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता प्रणय बेडेकर पूर्णपणे सज्ज, कॅमेरामॅनच्या भूमिकेत साहिल भोईर आणि त्याचप्रमाणे राजेश, आणि सर्वच्या सर्व आता आमची ऑफिशियल टीम सज्ज झालेले. स्कोरर, कॉमेंटेटर, युट्यूबर सर्वच्या सर्व सज्ज आहेत. दोन्ही संघ देखील सज्ज आहे. ओपनर सज्ज आहेत. क्षेत्ररक्षण सज्ज आहे. सुनील गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता. स्ट्रायकिंग एंडला हरेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विक्रम भोईर. लेट्स प्ले, गेम इज ऑन. सेमी फायनलची लढत. पहिला चेंडू मोठा फटका खेटलाय. स्लॉट मधला चेंडू आहे. अलंदा कार्पेट चेंडू जातोय आणि 2 क्षेत्ररक्षकांना भिदून चेंडू गेलाय सीमारेषा पार. पहिला चौकार. चौकार. हरेश केने यांना माहिती आहे सेमीफायनलची लढत आहे. मोठे फटके मारावे लागतील. स्ट्रायकिंग एंडला आहेत. पॉवर प्लेचं एक षटक आहे. भेदावा लागेल, फोडावा लागेल. लो फुलटा चेंडू दिशा दिले, टर्न केलाय आणि चेंडू थेट आदळतोय आमच्या मंडपाला आणि मिल्टीन धावा 6. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके. पहिल्या चेंडूवर पाहिलं की चौकार, त्यानंतर आलाय उपयुक्त षटकार. धावा झाल्या 10 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजून एक लो फुलटा चेंडू दिशा दिले मिड विकेटच्या दिशेने. चेंडू गेलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. 16 पूर्णपणे डॉमिनेट केलंय. गोलंदाजाला कॅपिटलाइज केलंय. षटकार षटकार येतोय का पाहूया. तिसरा षटकार. कव्हरच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. चौकार. चार चेंडू मध्ये धावा बघितल्या आपण. 20 सचिन भोईर यांना सुद्धा इथे बोलवण्यात येत आहे. प्रशांत भोईर यांनी कॉल केलाय. सचिन भोईर कुठे तुम्ही असाल तर लगेचच या. धावा झाल्या त्या 20. तुम्ही पाहू शकता आता 4664 जसा काय VIP गाडीचा नंबर असतो तशी आता ही धावसंख्या आहे. धावा झाल्या त्या 20. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एक षटक पॉवर प्लेचा होता आणि त्या पॉवर प्लेचा खरपूस समाचार घेत असताना हरेश केने अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाजावर. आणि हरेश केनेला माहिती आहे महत्त्वपूर्ण लढत आहे. इथून जिंकलो तर आपण मेगा फायनलमध्ये पोहोचू, कारण समोर तेवढा ताकदीचा संघ आहे. इन्फॉर्म असलेला बॅट्समन पप्पू भाने, त्याच्या विरोधात आपल्याला धावा कराव्यात लागतील. धावा झाल्यात 20. अजून एक मोठा फटका. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडूला पाहत राहिले आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय तो अजून एक क्लासिक षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावा झाल्या 26. शेवटचा चेंडू या षटकातील. सुनील बाने यांना पूर्णपणे डॉमिनेट केल्या. फटका फसलाय. कॅचची संधी आणि बॅटर्स होतोय बाद. हरीश केने यांचा खेळाचा होतोय अंत आणि धक्का क्रमांक लागला पहिला चिकनगर 40+ संघाला.
आणि तर मिळवून दिल्या, पण सुनीलाचं देखील कौतुक तेवढंच करावं लागेल. जर हरीश जास्त वेळ थांबला तर अजून धावा होतील आणि शेवटच्या चेंडूवर हरीश यांना त्यांनी बाद करण्यात यश देखील मिळवलंय. गोलंदाजीच्या मार्कवर आता सज्ज होतोय या संघातील स्टार खेळाडू पप्पू बाने, ज्याच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत. गोलंदाजी असो फलंदाजी असो, या खेळाडूकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतात आणि तोच खेळाडू आता गोलंदाजीच्या मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतोय. हरीश केने यांनी यांचं काम केलंय. 26 धावा केल्या 5 चेंडूमध्ये, तब्बल 3 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले आम्हाला. न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना प्रशांत भोईर, मागच्या सामन्यातील हिरो, ज्याने चांगली कामगिरी केली आहे. 11 चेंडूमध्ये 36 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग केली. तोच बॅटर्स आता नॉन स्ट्राईकच्या एंडला तुम्ही पाहू शकता. तर विक्रम पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळते, कारण 6च्या 6 चेंडू हे हरीश केने खेळले. चांगले रन तरी देखील त्यांनी मारून दिले. 26 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ तुम्ही पाहू शकता पप्पू बाने. लो फुलटा चेंडू फक्त दिशा दिली, ऑनसाईडला ड्रिल केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. प्रशांत खूप वेगाने धावले, कारण त्यांना माहिती आहे ही रन माझी आहे. आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. धावा 28. महत्वपूर्ण लढत. यातून जो संघ विजयी होईल तो किमान एक ट्रॉफीचा हकदार होईल, कॅश पारितोषिकच्या मानकरी ठरेल. त्यामुळे ही संपूर्ण जी लढत आहे ना, ही प्रतिष्ठेची लढत आहे. कट केलाय चेंडू, ऑफस्पिन मारा केलाय. चेंडू बाहेरून जास्ती आतमध्ये आणला. कट करायचा प्रयत्न होता. चेंडूला थोडीशी उसळी होती. फटका नीटसा लागला नाही बॅटमध्ये, पण तरी एक धाव कंप्लीट झाली. एकने धावसंख्या वाढते. धावा झाल्या त्या 29. 29 धावा. प्रशांत भोईर आता स्ट्रायकिंग एंडला. विस्फोटक फलंदाज. भोपाळ नाईट स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून झालेली आहे. आणि यावेळी समोरच्या दिशेने उडून काढलाय. चेंडू जातोय का सीमारेषा पार, क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाने कुठलीच चूक केली नाहीये आणि पकडलाय तो जेल. आणि गडी बाद क्रमांक झालाय तो दुसरा. चिकनगर 40+ संघ बाद केलंय. चांगला बॅटर्स होता. तुम्ही पाहू शकता प्रशांत भोईर, ज्याच्याकडून अपेक्षा खूप होत्या. तो बॅटर्स स्वस्तात बाद झाला. मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली, पण यावेळी लवकर बाद झाला. दुसरा धक्का लागलाय आतापर्यंत चिकनगर 40+ संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये नरेंद्र पाटील. कट केलाय. अजून एक ऑफस्पिनचा मारा. कट उडाली. झेलची संधी होती. त्यानंतर फलंदाज पुढे गेले. रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावा लागेल नरेंद्र पाटील यांना. नरेंद्र पाटील थोडेसे निराश दिसतात. चांगली कामगिरी होत नाही नरेंद्रच्या माध्यमातून. धक्का क्रमांक लागला 3रा. पाहायला मिळाले. चांगले बॅटर्स आहेत. चांगली अपेक्षा असते त्यांच्याकडून. यावेळी थोडीशी निराशा केली आहे त्यांनी. फॉलिंग स्विकचा फटका खेळायचा होता. इम्प्रोव्हायझेशन शॉट खेळायचा होता, पण फटक्या आणि बॉलमध्ये संपर्क नाही. येतोय तो डॉट बॉल. निधाव चेंडू. धावसंख्या स्थिर. चांगली कामगिरी केली मी तरी म्हणत. पप्पू यांनी आतापर्यंत फक्त धावा खर्च केल्या 3. गडी बाद केला तो 1. कमबॅक करून दिलाय पप्पू यांनी. ज्या पहिल्या षटकात 26 धावा होत्या त्याच्यावर पूर्णपणे अंकुश लगावलाय. शेवटचा बॉल कट केलाय. फिल्डर लावलाय तिथे डीप पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट. दुसरीला नकार दिलाय आणि 2 षटका समाप्त झाले. 2 षटकाच्या सुमारे धावा झाल्या त्या 30. गडी बाद झाले ते 3.
त्याच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या 30. नवीन गोलंदाज नितेश, स्ट्रायकिंग एंडला अमित, नॉन स्ट्रायकिंग एंडला विक्रम अजूनही क्रीजवर आहेत. विक्रम यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षा आहेत. संघातील अनुभवी आणि सर्वातील ज्येष्ठ खेळाडू म्हणून विक्रम यांच्याकडे पाहिलं जातं. मोठा फटका कॅच होता. प्लेड ऑन झालेत. बॅटची एज घेतली आणि थेट चेंडू यष्ट्यांवर आदळलाय आणि बॅटर्स बाद होतोय अमित. धक्का क्रमांक लागला 4था. पाटील सर काय डीजे लावतात हे बघा. आता ते सुद्धा रंगात आलेले आहेत. तर थँक्यू, चांगलं संगीत आम्हाला ऐकवलं. पण इथे तुम्ही बघत होते की आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. चिकनगर 40+ संघाचे निलेश, जो मागच्या सामन्यात सलामीला आला, त्याला यावेळी थोडंसं मागे ठेवण्यात आलं, कारण त्यांना माहिती आहे डावपेच वेगळे असतात. प्रत्येक वेळी रणनीती ही वेगळी असते कर्णधाराची. बोला त्याच्या मार्कवर नितेश, लेग स्पिन चेंडू उडवलाय. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आहे. झेल पकडलाय. धक्का लागलाय. 5वा पूर्णपणे डॉमिनेट केलंय यावेळी चिकनगर 40+ टीमला. तर 26 धाव्यांवर फक्त एक फलंदाज बाद होता. त्यानंतर 30 धाव्यांवर तब्बल 5 म्हणजे निम्मा संघ आता आऊट झालेला आहे. त्यामुळे 4 धाव्यांमध्ये तब्बल 4 फलंदाज बाद झाले. धावा झाल्या 30. 5 फलंदाज बाद. पुढील चेंडूसाठी सज्ज अरुण भोईर. मोठा फटका खेळायचा, कट केलाय. पंच आमच्याकडे वळालेत. येतोय तो स्वेअर चेंडू. अवांतर धावा एक्स्ट्रा. धावा झाल्यात 31. 31. पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा अरुण भोईर. गोलंदाजच्या मार्कवर नितेश. शॉर्ट पिच चेंडू यावेळी उडवलाय. यावेळी सर्वात लांब, सर्वात दूर या स्पर्धेमधला येतोय सुपर डुपर षट. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली ती 37. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक चुकीचा चेंडू टाकला, त्याचा सन्मान नाही तर त्याचा अपमान केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. 37 धावसंख्या, 5 फलंदाज बाद. अजून एक खराब चेंडू डावी यष्टी सोडून चाललाय. पंचाने लगेच दंडित केलंय. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड होईल. धावा झाल्या त्या 38. 38 धावा झाल्या. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगले लाईन अँड लेंथ मध्ये होते. अरुण भोईरच्या एका षटकाराने गोलंदाजी लाईन अँड लेंथ पूर्णपणे बिघडून टाकली. अजून एक फुलटॉस चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. कॅच होतोय. ड्रॉप. एक धाव तर कंप्लीट केली आहे. संधी निर्माण केली होती कॅचची. कॅचिटचा कॉल सुद्धा होता, पण क्षेत्ररक्षकाला तो कॅच गॅदर करता आला नाहीये. कॅच ड्रॉप होतोय. एक धाव मिळते. धावा 39. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. तिसऱ्या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. विक्रम भोईर स्ट्रायकिंग एंडवर थांबलेत. पॉज अँड एक्झिक्यूट केलाय आणि थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव मिळेल. एकने धाव झाले ते आता
40 झालेले आहेत आणि शेवटचा चेंडू आहे या षटकातील. 40 धावा, जे धावा कुठे थांबल्या होत्या. अरुण यांच्या बॅटमधून आलेला षटकार. अजून एक फुलटॉस चेंडू आणि यावेळी चुकीला माफी नाहीये, तर फोल टोल वसूल केलाय आणि धावा झाल्या त्या 46 वर 5. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्या त्या तब्बल 46 मध्ये. या षटकात 16 धावा खर्च केल्या आहेत. मी तरी म्हणेन गोलंदाज नितेश यांनी पहिले 3 चेंडू चांगले हाताळले. त्यानंतर अरुण यांच्या बॅटमधून आलेले 2 षटकार, 1 वाईड. उपयुक्त धावसंख्या झाली, 46 धावसंख्या झाली. शेवटचा षटक आहे. पूर्णपणे शांत होता फलंदाज, पण अरुण भोईरच्या ज्या कामगिरीने सामन्यामध्ये पूर्ण एकदा संजीवनी निर्माण केली, आशा पल्लवित केल्या. आता जास्तीत जास्त धावा करायच्या आणि 3 षटका समाप्त. धावा झाल्या 46. आणि याच दरम्यान येतोय तो पहिल्या चेंडूवर उडवला आहे. अरुण भोईर यांच्या बॅट मधून येतोय षटकार. पहिल्या चेंडू विक्रम भोईर यांच्या बॅट मधून आहे षटकार. कट करायचा प्रयत्न आहे, पंचांनी दंडित केलं. येतोय तो वाईड. धावसंख्या झाली 50 कंप्लीट. तब्बल 53 आकड्यावर आता धावसंख्या पोहोचलेली आहे. 53 धावा झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विक्रम भोईर अटॅकिंग मोड मध्ये. 2 बंधुराज, मार्कवास टिवा, शॉर्ट पिच चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू गेलाय सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा षटकार. षटकार पूर्णपणे डॉमिनेट केलाय. आता कॅपिटलाइज केलंय. आता धावा कराव्या लागतील. धावा प्रचंड झाल्यात. आता अजून एक चेंडू. याच दरम्यान येतात त्या 2 धावा. बघूयात बॅटर सेफ आहेत का. तर बॅटर सेफ आहेत. धावा झाल्यात त्या 61. आणि याच दरम्यान आमच्या VIP डाईस मध्ये मुख्य स्टँड मध्ये तुम्ही पाहू शकता दशरथ दादा भंडारी यांचं सुद्धा इथे आगमन झालं. तर वेलकम दादा, तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आले, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. त्यामुळे दशरथ दादा भंडारी यांचा वेलकम आहे, सहर्ष स्वागत आहे. आयोजन कमिटीकडून तुमचं वेलकम. पुढील चेंडू लो फुलटॉस चेंडू. अलंद कार्पेट चेंडू जातोय. फ्लंबिंग झाले, त्याचा फायदा होतोय. मिल्टिन धावा 4 आणि 4 ने धावसंख्येला प्रचंड वेग निर्माण झालाय. 2 बंधुराज आले आणि अक्षरशः धाव्यांचा पाऊस पडला, जो दुष्काळ पडला होता. 30 धाव्यांवर 5 फलंदाज बाद होते आणि आता धावा झाल्या त्या तब्बल 65 आणि 5 बाद, म्हणजे तब्बल 35 धावा आतापर्यंत कुठून काढल्या. 2 बंधुराजांनी चांगली कामगिरी. मार्कवास टिवा जसे खेळायचे ऑस्ट्रेलियासाठी, नेहमीच धावून जायचे आणि असंच काहीतरी चित्र आता पाहायला मिळतंय. ते तुम्ही पाहू शकता. आता विक्रम आणि अरुण यांच्या बॅटमधून दोघांनी धाव्यांचा पूर्णपणे वर्षाव केलाय. आतापर्यंत 4 षटकार पाहायला मिळालेत. बघूयात अजून उर्वरित कायचे चेंडू शिल्लक आहेत. बराच बाहेरचा चेंडू आहे. काय बॅट्समनने चेंडू सोडून दिलाय. त्यानंतर यष्टीरक्षक बीट, फर्स्ट स्लिपचा खेळाडू बीट आणि धावा मिळतील त्या वाईड +4. म्हणजे तब्बल आता 70 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. असं वाटत होतं एक वेळ चित्र असं होतं की 30 धावा होत्या, 50 तरी धावा कंप्लीट होतील का चिकन घरच्या. पण त्यानंतर संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलली ती अरुण भोईर यांनी. आल्या आल्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विक्रम भोईर आले, त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले आणि मिळतोय तो वाईडचा पंजा. म्हणजे वाईड +4 धावा, 70 धावा धावफलकावर. पुढील चेंडूसाठी सज्ज. अजून एक ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली. 1 धाव तर मिळालेली आहे. 1 ने धावसंख्या वाढते 71.
पाहू शकता तब्बल फलंदाज बाद होते. अरुण भोईर यांचा एक्सपिरियन्स पुन्हा एकदा कामाला आला चिकन घरसाठी. दोन बंधुराजांनी केलेली कामगिरी तुम्ही पाहता की 30 धावांवर 5 फलंदाज बाद आणि नंतर धावा पोचून ठेवल्या तर डायरेक्ट तुम्ही पाहू शकतात 71 वर, म्हणजे जवळपास तुम्ही पाहू शकतात की खूप मोठी अशी पार्टनरशिप त्या दोन बांधवांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली. लगेच आम्ही एक मुख्य सन्मान करत आहोत आमच्या VIP डायन्समध्ये. दशरथ दादा भंडारी यांचा लगेचच आम्ही यथोचित मान सन्मान करतोय. तर मी विनंती करतो कृष्णदादा भंडारी यांच्या शुभ हस्ते लगेचच आम्ही तो सत्कार करतोय. तर दशरथ दादा तुम्हाला विनंती आहे आमच्या कॉम्बॉक्समध्ये या. आणि याच दरम्यान अजून एक खास व्यक्तिमत्व त्यांचा सुद्धा आम्ही यथोचित मान सन्मान करू. संजय दादा कारभारी यांचा सुद्धा आम्ही लगेचच मान सन्मान करत आहोत. तर दशरथ दादा तुम्हाला विनंती आहे की या आमच्या मुख्य व्यासपीठावर तुमचा लगेचच आम्ही यथोचित मान सन्मान करतोय. वेळात वेळ काढून तुम्ही इथेपर्यंत आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. मान्यवर आहात तुम्ही. तुम्ही येतात या स्पर्धेला 4 चांद लावतात. तर मी कृष्णदादा भंडारी आणि बाळारामदादा भंडारी यांना लगेचच विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच त्यांचा मान सन्मान करतो. आणि त्याचप्रमाणे निलेश दादा कारभारी यांचा सुद्धा आम्ही लगेचच यथोचित मान सन्मान करतोय. पुढील सन्मान असेल आमचा निलेश दादा कारभारी यांचा. तर कृष्णदादा भंडारी आणि बाळारामदादा भंडारी यांच्या शुभ हस्ते तुम्ही पाहतात की दशरथ दादा भंडारी यांचा यथोचित मान सन्मान होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर आमच्या टॉस बॉक्समध्ये त्यानंतरचा दुसरा मान सन्मान असेल तो आमचे निलेश दादा यांचा सुद्धा लगेचच आम्ही मान सन्मान करतोय. तर मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आमचे स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि या टीमचे सर्व आणि कल्याण डोंबिवली 40+ असोसिएशनचे सचिव बाळारामदादा भंडारी यांच्या शुभ हस्ते लगेचच आम्ही यथोचित मान सन्मान करत आहोत. मायाची प्रेमळ शाळ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आम्ही त्यांचा यथोचित मान सन्मान करत आहोत. मान्यवरांची रेलचेल या स्पर्धेला तुम्ही पाहिलीत. संपूर्ण दिवसभरात बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट द्यायला आले आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धासुद्धा संपन्न झाली. उद्घाटन सामना तुम्ही पाहिलात आज. तर दादांना विनंती आहे या आपल्या आसनावर स्थानापन्न व्हा. आणि आम्ही देखील आता इथून थोडीशी रजा घेतोय, वळतोय पुन्हा एकदा आमचे या गावातील सुपुत्र उंबारडे गावाची आणबान शान आमचे योगेश पाटील सरांकडे. गो टू योगेश सर. धन्यवाद पिंट्या दादा. आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचं मोलाचं सहकार्य आम्हाला त्यांच्याकडून लाभलं. ते देखील रजा घेतात आमच्याकडून. उद्या देखील आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या क्रिकेटचा अनुभव आमच्यासोबत शेअर करतील. खूप चांगल्या प्रकारची साथ आम्हाला त्यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये लाभली. तर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर तब्बल 72 धावसंख्येचं टार्गेट संघर्ष करावा लागेल. तर मी म्हणेल की ना संघर्ष ना तकलीफें फिर क्या मजा जीने में, थम जाएगा तूफान जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीने के स्याही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और करते हैं जो मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. ते मात्र संघर्ष करावा लागेल आडवली संघाला. कारण का टार्गेट जर पाहिलं गेलं तर 72 संघाचं मोठं टार्गेट पहिलं षटक हाताळण्यासाठी हरीश केने. या साईड चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला खेचायचा होता चेंडू, चाललाय ऑफ साईडला. ताकद इतकी होती का चेंडू थांबला नाही. गॅप मधून चेंडू चाललाय. पहिल्या चेंडूवर आघात. आपले इरादे मात्र इथे स्पष्ट केलेत आडवली संघाने. पहिल्या चेंडूवर हा चौकार. खूप चांगल्या प्रकारचा देखणा फटका इथे मात्र सजवत असताना पप्पू भानेच्या बॅटमधून. यावेळेला चेंडूला जाऊ जरूर दिलंय. चेंडू स्पर्श कुठे झालाय. येस, डाऊन द लेग, इम्पॅक्ट ऑफ द लाईन पाहणं गरजेचं असेल. नक्कीच लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु ऍक्शन रिप्लेच्या माध्यमाने आपण जर पाहिलं गेलं तर चेंडू डाऊन द लेग ट्रॅव्हल करत होता. इम्पॅक्ट ऑफ द बॉडी हा चेंडू व्यवस्थितरित्या हाताळला गेला आणि तेच पंचांनी हेरलं. गुड डिसिजन म्हणता येईल. विशाल मडवी, गुड अंपायरिंग. येस, एक चांगले खेळाडू देखील आहेत
खूप चांगल्या प्रकारची कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमाने. हाफ ट्रॅकर ऑन साइडला वळवायचा होता समोरच्या दिशेला डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक प्रशांत कुठल्याच प्रकारची चुकी करत नाही. एकाच हाताने चेंडू इथे मात्र गॅदर केला गेलाय. एका धावेपेक्षा जास्त काही नसेल. एका धावेने धावसंख्या पळक 5 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. पुढील चेंडू हरीश केने मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारतायत. पॉवर प्लेचं षटक योग्य रीतीने आतापर्यंत म्हणलं जाईल, कारण का 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारचं टार्गेट सेट केलंय प्रत्येक चेंडूवर मोठं फटके येणं गरजेचं असेल आडिवली संघासाठी, आणि ते प्रयत्न जरूर चालू आहेत. अमित आहेत चेंडूवर. शेवटच्या क्षणाला हाईट फॅक्टरचा फायदा जरूर मिळाला होता, परंतु त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. हा दुसरा चौकार. तर दुसरा चौकार इथे मात्र पाहायला मिळाला. आडिवली संघाकडून फलंदाजी करत असताना पप्पू भाने आणि सुनील भानेच्या बॅटमधून यावेळी चेंडूला आपटी दिली होती. आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांनी आम्हाला सांगितले येस इट इज वाईड. अवंतर धाव 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावर. चेंडूंचा विचार केला गेला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पायावर जाऊन चेंडू आदललाय आणि यस अपील जरूर उचलून धरली आहे. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला हदरा बसतोय सुनील भाने. बॅक टू द डग आउट. थँक्यू डीजे. तर सुनील भानेचे तर योगी भानेकडून इथे मात्र कॅश प्राइस खुल्लं झालंय. 50 साठी 2000 रुपयाचा तब्बल प्राइस लागलेला आहे आणि मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु ज्या प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे इथे मात्र चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली आहे. धावत जरूर सुटला होता परंतु चेंडू, आणि इथे मात्र चुकीचं कॅल्क्युलेशन म्हणावं लागेल. कोऑर्डिनेशन इथे मात्र कुठेतरी चुकला आणि इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय भास्कर भाने. समोरच्या फलंदाजाकडून पाहायला मिळाला आणि त्याचाच परिणाम इथे मात्र रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. आणि नक्कीच आडिवली संघासाठी नक्कीच आत्मविश्वास वाढवण्यासाठी योगी भाने याचकडून 50 साठी 2000 रुपयाचं तब्बल कॅश प्राइस आणि मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइस आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं सांगण्याचं तात्पर्य एकच की ही मॅच तुम्ही जिंकली पाहिजे. ज्या प्रकारचं टार्गेट सेट केलंय चिकनगर संघाने, सुरुवातीला हरीश केने नावाचं वादळ उठलं होतं, त्यानंतर थोडीशी गती कमी झाली होती धावसंख्येमध्ये. त्यानंतर 2 बंधुराज विक्रम भोईर आणि त्यांचे बंधुराज काय फलंदाजी केली. अक्षरशः तुटून पडले होते. षटकार आणि चौकारांची भाषा बोलली गेली आणि त्याच्या जोरावर टार्गेट नेऊन ठेवलं 72 या आकड्यावर. नक्कीच अवंतर धाव आली आहे. यावेळेस टायमिंग प्रॉपर जुळलं नाहीये परंतु गॅपमधून चेंडू जरूर ट्रॅव्हल झालाय. शेवटच्या क्षणाला प्रशांतने मात्र अंतर गाठण्याचा प्रयत्न केला परंतु गॅपमधून चेंडू चाललाय. संघर्षाचा चौकार येतोय 4 धावांसाठी. तर चौकार आणि धावसंख्या फलक पुढे सरसावतोय 16.
16 का डोळा, पाहूया कोण दाखवतोय आता. 16वर डोळा. चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अपुरे पडले, परंतु चांगला चेंडू हाताळलाय. चौकारानंतर इथे मात्र कमबॅक करून देत असताना खूप वर्षाचा अनुभव आहे. गेले कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये विक्रम भोईरने दिलेत. बॉक्स अंडरम असो वासो रेग्युलर क्रिकेट, आता मात्र 40+ मध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी होत असताना वारंवार त्यांच्याकडून पाहायला मिळते. जर विचार केला गेला तर विक्रम भोईर, हरीश केने हे बॅकबोन आहेत चिकरगड संघाचे. आणि या वेळेस मात्र या सीझन मध्ये प्रशांत भोईरने देखील आगमन केलं आणि काय कामगिरी केली. कालच्या दिवस अख्खा नाईटच्या स्पर्धेमध्ये प्रशांतने गाजवला. तोच प्रशांत आता मात्र ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल झालाय, दुसऱ्या टप्प्यावर येत असताना चेंडूला गॅदर केलाय, फेकही केलंय. तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता पुढे सरसावतोय 19 या आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक, परंतु जास्त घाई करत नाहीयेत. 1 टप्प्यावर आरामात येत आहेत, चेंडूला उचलतायत, परंतु 2 धावा इथे मात्र धावफलक हलवण्याचं काम 2 फलंदाजांमध्ये चालू आहे. पप्पू भाने आणि गणेश शेलार यांच्या माध्यमाने एकेरी दुहेरी का होईना, परंतु धावसंख्या फलक हलवता जरूर ठेवलाय. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. वळगणीचा मासा जसा उडावा तसा चेंडू हातातून उडलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील चान्स होती, परंतु चेंडू हाताला ब्रश होऊन खाली पडलाय. नक्कीच जीवदान जरूर भेटलं. पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या धावफलकावर ऍड होते. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जातोय 23 या आकड्यावर. नक्कीच बोललं जातं ना, कुछ नहीं से सही कुछ तो सही. म्हणजे चौकार षटकारांपेक्षा एकेरी दुहेरी कधीही चांगली. म्हणतात ना की एकेरी दुहेरी ही लाईफलाईन आहे क्रिकेटची. ज्या प्रकारे मुंबईची लाईफलाईन लोकल मानली जाते, त्याच प्रकारे क्रिकेटची लाईफलाईन आहे एकेरी आणि डबल. या धावांनी धावसंख्या फलक हलवता जरूर ठेवला गेलाय. पण एका बाजूला जर विचार केला गेलं तर ज्या प्रकारे टार्गेट सेट केले चिकनगड संघाने, बलाढ्य टार्गेट पाहायला मिळतोय. जर विचार केला गेला तर 4 षटकांमध्ये हा टार्गेट सेट केला गेलाय. आणि आजच्या दिवसातील उच्चांक जरूर असेल, जो उच्चांक 5 षटकांमध्ये कोणा टीमला गाठता आलं नाही, तो धावसंख्या फलक उभारलाय 4 षटकांमध्ये. उगाचच नाही या संघाचा बोलबाला, दबदबा 40+ मॅचेस मध्ये नेहमीच या संघाचा नाव वरचढ असतो. आणि तशाच प्रकारची कामगिरी आज या आई गावदेवी चषक 2025च्या पर्वामध्ये पाहायला मिळते. अरुण आलेत. पहिला चेंडू टीट फॉर टॅट म्हणावं लागेल. ज्या प्रकारची फटकेबाजी केली होती अरुणने, त्याला हात उत्तर देत असताना पहिला चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पार. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जातोय 29 म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही समीकरण जर पाहिलं गेलं तर 11-43 समीकरण असताना 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न वेगाने कंप्लीट केलाय, 2 धावा देखील कंप्लीट झालेत. म्हणजे आता समीकरण उरलंय 10 चेंडू 41 धावा. षटकाराने मात्र सूत्र बदललेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आता परिवर्तन पाहायला मिळतंय. एका षटकाराने सूत्र हलवले म्हणावे लागतील. ज्या प्रकारची षटकारबाजी केली होती अरुणने, जसे फुलर लेनचे चेंडू आले होते आडव्या बॅटने ऑन साइडला उडवले होते, आणि तशाच प्रकारचा षटकार म्हणावा लागेल अरुणच्या विरुद्ध. अजून एक मोठा फटका खेचायचा होता, परंतु डीप मध्ये शेवटच्या क्षणाला चेंडू पडल्यानंतर थोडस वळण प्राप्त करतोय. 2 धावा पुन्हा एकदा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 33 या आकड्यावर
समीकरण आता मात्र 9 चेंडू 39 धावसंख्या. प्रयत्न जरूर चालू आहेत अडवली संघाकडून. 1-2 मोठे फटके येणं गरजेचं. अवे फ्रॉम द बॉडी. चांगली लाईन लेन म्हणावी लागेल, भेदक मारा म्हणावं लागेल. फलंदाजापासून लांब ठेवण्याचं काम या चेंडूवर पार पाडण्यात आलं अरुणकडून. चांगली थिंकिंग म्हणावी लागेल. यावेळेस आडव्या बॅटने बैठक शॉट, परंतु तिथे अमित आहे. हाईट फॅक्टरचा फायदा इथे मात्र घेत असताना सेट फलंदाज पप्पू भाणीची खेळी इथे मात्र संपुष्टात. पाहू शकता क्या डान्स आहे. वन्स मोर झालाच पाहिजे. आमच्या कॅमेरामॅनचं लक्ष नव्हतं. वन्स मोर. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण भाने आलेत. समीकरण थोडस मागणं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय जरूर. एक टप्प्यासाठी वेट करतायत. चांगलं कॅल्क्युलेशन म्हणावं लागेल. एक टप्प्यासाठी थांबले तो तिसरीचा प्रयत्न. इथे मात्र सहजरित्या तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. 3 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावर. जे आता जिंकण्यासाठी 6 चेंडू 33 धावसंख्येची गरज. 36 धावसंख्येची गरज, म्हणजे 6 षटकार मारावे लागतील. 6 चेंडू 6 षटकार. आहे नरेंद्रकडे. किती षटकार मारू देईल हे पाहणं गरजेचं असेल. एक स्वतःशी लढत असेल गोलंदाज आणि बॅटर मध्ये. 6 षटकारामधून कमीत कमी किती षटकार मारू शकाल हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आडव्या बॅटने समोरच्या दिशेला खेळून जरूर काढलाय. एका धावेवर समाधान. यावेळी सोडवलाय चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. पहिला षटकार आला. यस. विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न जरूर असेल किंवा एखादा मिरॅकल मध्ये आला आणि कंटिन्यू लगातार लागोपाठचे जर षटकार आले असते, परंतु नाही. नरेंद्र पाटीलचा हा अनुभव आहे. नक्कीच एक षटकार जरूर आलाय. गणेश शेलारच्या बॅटमधून तो षटकार पाहायला मिळाला. दुसरा आलाय का? प्रॉपर टायमिंग जुळलाय का? यस. 86. दुसरा षटकार देखील आलाय. मनोरंजन जरूर केलंय. आपला टार्गेट मध्ये हरण्याचं अंतर इथे मात्र कमी करत असताना गणेश शेलारच्या बॅटमधून हा षटकार. चांगली फलंदाजी होत असताना थोडस उशीर जरूर झाला या फटक्यांसाठी, परंतु प्रयत्न जरूर केले होते. चांगलं अंतर इथे मात्र कमी करण्याचा प्रयत्न जरूर आहे गणेश शेलार कडून.
चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. समीकरण आता उरलंय 1 चेंडू 19. अजून अंतर किती कमी होईल एका चेंडूवर हे पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने समोरच्या दिशेला उडवलाय, परंतु ह्या वेळेस मात्र खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथं मात्र टिपण्यात आलाय. प्रशांत होते तिथे आणि खूप चांगल्या प्रकारचा शेवटच्या चेंडूला आजच्या दिवसातील शेवटचा चेंडू हा विकेट बादच्या स्वरूपाने हा विकेटची नोंदणी होईल. आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या लढती आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये अव्वल दर्जाचा संघ ठरलाय, विजेतेपद त्यांनी प्राप्त केलंय, एका ट्रॉफीचा जरूर हकदार तो बनलाय आणि थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय शिकरकर संघ.